आणि सोनाली कुलकर्णी हिने सुद्धा मतदान केलंय। राधाकृष्ण अक्षराचे आपण दृश्य पाहतोय। यावेळेस विखे पाटलांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आज उपस्थित असल्याचं आपण बघतोय। यानंतर आता ते माध्यमांसोबत संवाद साधतात का, काय बोलतात हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। सुजय विखे पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। सहकुटुंब सहपरिवार त्यांनी आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। अगदी सुजय विखे पाटील यंदा विधानसभेसाठी खरं तर इच्छुक होते। लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीचं त्यांना तिकीट मिळेल का अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र महायुतीने त्यांना तिकीट दिलं नाहीये। त्यांनी त्या संदर्भातली खंत सुद्धा बोलून दाखवली आहे आणि आता राधाकृष्ण विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ते अनेक टर्मपासून खरं तर आमदार राहिलेले आहेत, मंत्री आहेत आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जनता आता कुणाला कौल देते ते पाहणं अतिशय उत्सुकच आहे। निश्चितच आता जनतेचा कौल नेमका कुणाला हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि ते 23 तारखेलाच करणार आहे, कारण 23 तारखेला निकाल आपल्या हाती येणार आहे आणि 23 तारखेला सुद्धा या निकालाचं महाकव्हरेज केवळ साम टीव्हीवर आपण बघू शकतो। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी तर आपण पाहतोय संभाजीनगरमधनं इम्तियाज जलील हे सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत। तिकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा सहकुटुंब मतदान केलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरं तर काँग्रेसमधनं भाजपात प्रवेश केल्यानंतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्यांच्यावर टीका झाली आणि यानंतर आता पुन्हा एकदा विखे पाटील सज्ज झालेले आहेत। आज त्यांचं भवितव्य, त्यांचं भविष्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे। सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांची ही लढाई असणार आहे। तर त्या ठिकाणी तर आतापर्यंत आपण बघितलं अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। RSS भागवत यांनी पश्चिम मध्ये असेल ना।